हॅलो, हां बोलवा इंदिरा. आज काय काय पाठवू? आज सोजी बनवून पाठवतो. आज मग नाही गरम पाणी तर सरलं असं. धनंजय अजून घरी आला नाही तर काही येते तो धनंजय. मी बनवून ठेवू काय? काहीतरी बनवून ठेवतो मी. गरम पाणी करून ठेवतो मी. माय थांब ना, तू काऊन घाई करता? आज सुट्टीच होणार आहे. आज तर घरीच येणार आहोत आम्ही. आज आता सुट्टी घेऊन ना. अमाय बाई हो, काय आज घरी येणार आहे का? मग रातच्यानं नव्हतं का सांगलीमध्ये? रातच्यानं काऊन नाही सांगलीमध्ये? आज घरी येणार आहे तुम्ही म्हणून आता सांगून राहिली. मध्ये वाटलं का बाप्पा धनंजय येते नाश्ता पाणीचं नेवाले, जेवण नेवाले. तर घरीच येऊन राहिले का आज? आता आलते ना डॉक्टर. तर आता डॉक्टरांना पाहिलं, तिले पाहिलं, लेकराले पाहिलं. ठीक आहे म्हणे, सगळं म्हणे सुट्टी म्हणे. तर म्हणून आता बिल भरायला गेला धनंजय. बिल भरून देते आणि मग निघतोच आम्ही इथून. असं असं. हां ठीक आहे ठीक आहे. निघा मग. तर किती तरी 2 घंटे लागत मग घरी येवाले नाही का? कायले 2 घंटे लागते हो माय? 1.5 घंट्यात आम्ही घरी येतो. चाल चाल ठीक आहे, या मग. हो ठीक आहे. ऐन वेळेवर असं सांगलं बाप्पा घरी येते म्हणून. आता माझ्या पोरनातू होय ना. आता माझ्या पोरनातू ते मी सेवक नाही, सेवा नाही करू काय? सेवा स्वागत स्वागत काय म्हणते ते स्वागत. आता काय करू कडे मी? आता कसं करू कडे? पटकन एवढ्या लवकर एकटीच आहे ना, काही सुचून येणार आहे बाप्पा मला. तर पहिले कधी सगळ्यात पहिले सोजी बनवून घेऊ का कडे तिच्यासाठी? याच्यासाठी जेवणही बनवा लागेल ना मग. नाही सोजी नाही बनवत. सोजी तिला गरम गरमच बनवून देईन. याच्यासाठी बेसन बनवून ठेवतो आणि पोया बनवून घेईन. हा ताज्या ताज्या गरम गरम. आता स्वयंपाक घरात तर साफसूपच आहे. आता पहिले कधी अंगणामध्ये पाणी टाकून देतो आणि काय रांगोळी घालून घेतो मस्त आणि बस. आणि मग थोडेसे फुगे फागे बेबी बाईच्या दुकानातून आणा लागन आणि लावून द्या लागन जरासे तिच्या खोलीमध्ये फुगे फागे. असं करतेच बाप्पा, फुगे फागे लावते तर चांगलं दिसते. पटकन इथं पाणी शिकून घेतो आणि मग फुगे फागे आणा बेबी बाईच्या दुकानात जातो. हाय का नाही आहे अजून काय माहित. असं तर घेऊन येतो, नाही तर जाऊ देतो मग. आणि इथं दाराले तोरणही लावा लागन ना. आता पण तोरणासाठी मग फुलं पाहिजे. लय मोठे तोरण व्हा दुखतं लंब. पाहतो पहिले मी पाणी शिकून रांगोळी घालून घेतो आणि मग ते तोरणाचं आणि फुग्याचं पाहतो गावात जाऊन जरासे. शांताला की सांगतो, ते बरोबर करतात मग त्या. आई काय म्हणते? इंदिराबाईचा फोन घेऊन आलता काय? आज सुट्टी होते का त्याला? का नाही होत? हो आलता, फोन आलता आज तिचा. आज सुट्टी होऊन राहिली म्हणते. आता 1.5 घंट्यात पोचतेच ते रमा. पोचतेच ते 1.5 घंट्यात. आता येतात मा नातू, मा परनातू होय ना. परनावतात मा परनातवाचं स्वागत जंगी झालं पाहिजे असं मला वाटते रमा. तर मी लागली बाप्पा एकटी मस्त करून घेतो म्हणलं. जेव्हापर्यंत येते तोपर्यंत जेवढं होईल मानं तेवढं करून घेतो मी. पहिले बालतीत पाणी घेऊन येतो आणि पाणी शिपून घेतो इथं. मग रांगोळी घालून घेतो आणि मग इथं दाराला तोरणही लावा लागन. आणि मग बेबीबाईच्या दुकानात जाऊन पाहतो फुगे गिगे असं तर फुगे घेऊन येतो आणि त्याच्या कमऱ्यामध्ये दिन लावून म्हणतो फुगे आहे का नाही? हो आई बरोबर आहे. आता नातू एवढ्या दिवसाच्या बाद आला, आता स्वागत तर जंगी झालंच पाहिजे. बरोबर आहे आई. तुम्ही असं करा, तुम्ही जा फुगे घेऊन या. मी इथं पाणी शिपून घेतो. एकट्या हातानं काय काय करा तुम्ही. मी इथं पाणी शिपून घेतो, रांगोळी बी घालून घेतो. तुम्ही त्या फुग्याचं आणि हाराचं पा तोरणाचं. हो कशीन का? मग घे, मग लवकर होईल, मग सगळंच होईल. मग तर शिपून घे. मग इथं पाणी शिपून घे चांगलं चल पे आणि मस्त रांगोळी घाल. मस्त सादरीशी मस्त रांगोळी घाल. करतो ना आई, मी करतो. मी जा तुम्ही फुग्याचं आणि तोरणाचं पा जा. ठीक आहे करतो. बोला कौसाबाई, काय म्हणते सुनबाई? परनातू काय म्हणते? झाली भेट परनातवासोबत? झालं सगळं सुखरूप झालं? डिलिव्हरी चांगली झाली? नॉर्मल चांगलं सुखरूप झालं ना? हो बेबी बाई एकदम सुखरूप झाली. डिलिव्हरी मस्त झाली, नॉर्मलच झाली. जास्तही टाईम नाही. इकून गेले आणि बस 15-20 मिनिटातच डिलिव्हरी झाली म्हणते. सगळं ठीक झालं, मस्त झालं. नातूही मस्त आहे. त्याचं स्वागताची तयारी सुरू आहे आता माय. आता जंगी स्वागत करतो म्हणतो माय पोर नातू आहे ना. तर मग जंगी स्वागत करायचं आहे मध्ये त्याचं. तर म्हणून आली पप्पा इकडे तुमच्या इकडे. अरे वा, चांगलं आहे कौसाबाई, मस्त आहे. एकदम चांगलं काम करून राहिले तुम्ही. परनातू तुमचा, तर परनातवाचं स्वागत तर जंगी झालंच पाहिजे. आता बोला काय पाहिजे, काय देऊ? फुगे म्हणतो. फुगे आहे का दुकानामध्ये? ते लेकरं खेळत असतात ते फुगे. आता म्हणलं जराचे फुगे फागे राहिले तर का नाही अजून चांगलं दिसन. त्याच्या खोलीमध्ये मग नातवाच्या खोलीमध्ये लावून देईन म्हणते फुगे पाहू खेळेन मस्त. मग आता म्हणून म्हणतो आहे का फुगे दुकानात? आता दुकानात जात असते ना म्हणून म्हणतो. आहे ना बेबी बाई, आहे. किती देऊ सांगा? देऊन द्या सध्या 1 पाकिट. मी काही दिलं नाही खात आता मा परनातवाच्या स्वागतासाठी. 1 पाकिट आहे ना तुमच्या पाहिजे? देऊन द्या 1 पाकिट देऊन द्या. मग तो लावून देईन पुऱ्या घरामध्ये. 1 पाकिट? हो ठीक आहे. अजून काही दुसरं? नाही दुसरं. हा ते आपलं तोरण लावतो म्हणतो दाराले. तर तोरण आहे का? तो तोरण तर नसन बापा किराणा दुकानात कुठं तोरण. तो काय म्हणते आपलं फुलं कुठं भेटन बेबी बाई? मला फुलं तोडून आणतो पट तोरण करून घेतो म्हणतो. आता फुलं कुठं भेटन बटे? सरपंच भाऊच्या वावरात भेटन तर भेटन बा फुलं हे कौसाबाई. नाही तर गावात तर फुलं नाही. आता तुम्ही जा विचारून पा, सरपंचाच्या वावरातच भेटन. हो तिथं जातो आता विचारतो मी. तुम्ही ते देऊन द्या फुग्याचं पाकिट. हो. बोला कौसा काकू, कशी आहे धनश्रीची तब्येत?
बाळ कसं आहे? चांगली आहे हो माय कमला. धनश्रीची तब्येत बी चांगली आहे आणि लेकरू बी चांगलं आहे. आता येऊन राहिले ना, आज घरी सुट्टी होऊन राहिली असते तर घरी येऊन राहिले आज. आता अमाय हाव काय कौसा काकू, मग स्वागत बी करा मस्त. परनातू आहे तुमचा, परनातवाचं स्वागत करा चांगलं मस्त जंगी. हो तर करतो ना मी, परनातवाचं मस्त जंगी स्वागत करतो ना. त्याच्यासाठी तर मी घुमून राहिली साऱ्या गावामध्ये. एक बेबीबाईच्या घरी गेली होती फुगे आणायचे, फुगे घेतले बेबीबाईच्या घरून. आणि आता मला तोरणं पाहिजे म्हणलं, दरवाजाले दाराले तोरणं लावतो म्हणलं. तर बेबीबाईले म्हणलं तर बेबीबाई म्हणते सरपंचाच्या वावरात असतील म्हणते फुलं. ता इकडे आली मग. हो कौसा काकू, फुलं तर आहे पण वावरात आहे बा फुलं, घरी नाही आहे. असं काय माय वावरात आहे काय? आता कोण जाईन बापा वावरा म्हणजे फुलं आणाले. आता एक दीड तासामध्ये तर येतील ना माय नातू, एक दीड तासात येते नाही. मग फुलं आणून वयन कोण आणून बाबा फुलं आहे का? एक दीड तास बाकी तर हे मनीषाचे बाबा वावरातच आहे. आता मी फोन करून सांगून देतो त्याला फुलं आणजा म्हणून, घेऊन येतील ते फुलं. हो माहीत कमला, सांग हो बापा सांग, घेऊन या म्हणा फुलं चांगली टोपली भर आणा म्हणा. चांगलं तोरण बनवायला एक तोरण बनवून मी आता. आणि काही काही असं खाली बी टाकन म्हणतो, हातरण म्हणतो, त्याच्यावर मानातवाले ठेवून म्हणतो. तर चांगले शेवटे घेऊन या म्हणा. कर बरं फोन, कर फोन, घेऊन या म्हणा फुलं. तेवढं काम करा म्हणा. करते कौसा काकू, आता आपल्यासाठी नाही करत काय? हा फुलं काय मोठी चीज आहे. करतो मी फोन त्याइले आणि सांगतो आणते इथे. अरे तिकडेच राहा तुम्ही, इकडे नका येऊ. कमलाचं तर म्हणतातच बा, कायच्यासाठी फोन करून राहिली आता. हॅलो बोल. कुठे आहे? वावरातच आहे का तुम्ही? मी वावरातच आलो ना, मी तर वावरातच राहीन ना. अजून कुठं राहीन? तू चौकशा काऊन करून राहिली कमला? कुठं काय बाहेरगावी गेलो का मी तुला न सांगता? कुठं दुसऱ्या ठिकाणी गेलो मी? वावरातच आहो मी. बोल काय काम होतं? काम होतं म्हणून फोन केला तुम्हाला, नाही तर काय मला गरज येऊन पडली तुम्हाला फोन करायची, तुमच्या चौकशा करायच्या. तुम्ही कुठे राहा ना. बोल काय काम होतं? तो येऊन राहिले ना तुम्ही आता घरी? आताच नाही येत मी, आता टाइम लागेल मला. काऊन काय काय काम होतं? जेवण करायला नाही येणार का हो तुम्ही घरी? जेवण करायला येणार होते ना? जेवण आता सकाळी नाश्ता झाला ना बुवा कमला, आता मी जेवण आरामानं. आता तुला काय घाई आली? तू जेवून घेन पा. तू स्वयंपाक झाला असन, केला असन त्या, तू जेवून घे. माझी वाट पाहत नको बसू. मला भूक लागन तेव्हा मी येईन. हे झेंडूच्या झाडायला मी आता पाणी बोलून राहिलो, किती दिवसाचं पाणी नाही आलं, सोकून गेले होते. तर लावलं मी पाणी. असं माय बाई, तुम्ही बोलून राहिले पाणी स्वतः? मग स्वतः नाही तर काय, तर माणसी काम पाहावं लागते काय? मी स्वतः माणूस आला नाही तर सुकून राहिले होते ते झाड, मी स्वतःच भिडलो. काऊन उकंड्या बाबाजी कुठे आहे? त्याच्या नव्हते काय पाणी बोलणं, किती गारा झाला गजगज माकुंडे चालणं होऊन राहिलं ना. त्याला ते मी मनाच करून दिलो, येऊ नका म्हटलं इकडे अंदर. तर ते तिकडे काठावर उभी आहेत. तर बोल काय काम होतं तुला? जेवायचंच होतं का फक्त? तू जेवून घे, मी उशीर लागेल मला, टाइम लागेल मला. हा तर एक दुसरं काम होतं. फुलं घेऊन येता का घरी? थोडंसे सावटे फुलं पाहिजे होते. आता फुलं तुला ऐन वेळेवर का फुलाची गरज पडली? आता झाडायला एकट बुकट फुलं ते बरोबर फुलले नाही. आतापासून फुलं आण म्हणून राहिली. आता दसऱ्याला चांगले फुलं येतील. आतापासून नाही येत, आता दसऱ्याला मस्त येतील. तिकडे रक्षाबंधन दसरा चांगले येतील फुलं. मला नाही पाहिजे हो. कौसा काकू आल्या तेले पाहिजे ते म्हणून राहिल्या. तर आपल्या इकडे घर नाही काय, घराकडे जुने झाड आहे ना, तिथं फुलं लागले आहे ना साजरे, त्या दिवशी तर पाहिजे मी. तर तिथून घेऊन या ना तोडून. कौसा काकुले कायले पाहिजे बोटे फुलं? हा काय काम पडलं कौसा काकुले आता फुलं इथं? नातू नाही झाला का ते तर स्वागत करतो म्हणते नातवाचं. तर त्याच्यासाठी फुलं पाहिजे म्हणते. आता करा तेवढं काम. आता कोणी काही मागितलं तर तेवढंही नाही देऊ शकत का आपण? तेवढंही नाही करू शकत काय? पाणी लावून द्या ना, फुलं घेऊन येऊन जा, मग जेवण करून चालले जा. मग दिवसभर नका येऊ लागन तर. ठीक आहे, चाल येतो. सांगून देते येतेत मला फुलं घेऊन. हो लवकर या जराशे, सुट्टी झाली म्हणते त्याइले. तर ते आता 1.5 घंट्यानं येतात म्हणते घरी, अशा म्हणून राहिल्या कौसा काकू. आणि तोरण गिरण लावतो म्हणते मी मस्त म्हणते, आणि मानातवाले फुलाईवरच झोपवतो म्हणते, असं म्हणून राहिल्या कौसा काकू. जंगी स्वागत करतो म्हणून राहिल्या. तर म्हणून म्हणतो या लवकर, एखाद दिवसाचं काम राहते कोणाचं का, घडी म्हणतात का कोणी. तर या लवकर फुलं घेऊन. ठीक आहे, मी अर्ध्या घंट्यात येतो मी फुलं घेऊन. हो या, येतात कौसा काकू. अर्ध्या घंट्यात येतो म्हणतात फुलं घेऊन. बरं झालं बापा, सरपंच भाऊने ऐकलं गोष्ट. आता मस्त करतो नात. आता पहिले मी, आता तू आणून देशील का कमला घरी फुलं? मग मी घरी जातो आणि हे फुलं म्हणतो फुगे घेऊन, आणि मग मनूले सांगतो ते फुलवून फुगवून. मग मी तिला तेच लावून देईन. मग कुठं लावा लागते ते मला ते एवढं समजत नाही पप्पा. हो कौसा काकू, मी घेऊन येतो ना. हे आले घरी का मी फुलं घेऊन सीधी तुमच्या घरीच येतो. हो, आणि काही गरज आहे का तर मी येऊ का सांगा? फुगे गिगे मी लावू लागन, कुठं लावा लागते तर. हाय ना रमा, आहे ना घरी रमा, आहे मनू आहे, करते त्या. तू काय त्रास नको घेऊ. तू फक्त फुलं आणले म्हणजे, सरपंच भाऊनं फुलं आणले म्हणजे फुलं घेऊन घरी येतो. ठीक आहे कौसा काकू, करा मस्त जंगी स्वागत करा. आम्ही येईन बी
मनीषाच्या बाबानं बी खूप मनीषाला पोरगी झाली तर खूप जंगी स्वागत केलं होतं मस्त. नातींचं मस्त डान्स वान डीजे विजे ढुमडुडूम सगळं मस्त. हा कराच लागते आता. ढुमडुडून तर मग नाही होणार. मी असंच करून घेतो मस्त मुका शांत चांगलं करा कसा काकू आपल्या परीनं लय चांगलं करून राहिल्या तरी तुम्ही. आणि एकटे आहे घरी तरी पण तुम्ही करून राहिल्या. नात सुनेच्या परनातवाचं स्वागत चांगली गोष्ट आहे. नाही तर कोणी बुड्या नाही करत एवढं. मजा आवडते. आता पाय किती वर्षाच्या बाद नाही करून आला ना तू. आता करू नाही त्याचं स्वागत. करा ना करा मस्त एकदम चांगली गोष्ट करा. हा माय मस्त काढली. हे काय लिहिली बरं माझ्या म्हणतात काय लिहिली. मग नातवाचं नाव लिहिली काय. अजून तर त्याचं नाव नाही ठेवलं वा. नाही आई हे नाव नाही हो. हे सुस्वागतम असं लिहिलं. आपण स्वागत करून राहिलो पण हे बाबूचं तर सुस्वागतम असं लिहिलं मी. असं लिहिली काय सुस्वागतम. हा ना मस्त. आणि झालं का मग आता काढून जमलं का. होय झाली रांगोळी काढून. तुम्ही आणले का फुलं भेटले का. आणि ते फुगे भेटले रामा भेटले फुगे भेटले. आणि फुलं सरपंच भाऊ आणून देते फुलं अर्ध्या घंट्यामध्ये. आता तू म्हणून आम्ही आपण तिघ्या जणी फट हार करून घेऊ मोठा आणि इथं तोरण लावून देऊ. आणले म्हणजे फुला म्हणून तर शाळेत गेली आई. अमाय हो घरी आहे तर शाळेत गेली. मग आपण दोघेच आहो घरी. बरं फुलं येतपर्यंत कनी मी कनी गरम पाणी ठेवून देतो. आणि याच्यासाठी स्वयंपाक पण करायचा आहे बते. याच्यासाठी धनंजयसाठी आणि इंदिरासाठी. आई तुम्ही नको चिंता करा मी करू लागतो ना. मी रांगोळी झालीच काढून. आता तुम्ही असं करा तुमच्यानं फुल हे फुगे फुगवणं तर होणार नाही तुमच्यानं. फुगे मी फुगून घेतो पुरे. आणि तुम्ही कनी स्वयंपाक करून घ्या बाईसाठी ना ये धनंजयसाठी. हो तसंच करतो मी काही नाही बनवत आता तिच्यासाठी. बेसन नाही तर वड्याची भाजी बनवतो पोळ्या बनवतो दोघांसाठी. धनंजयसाठी ते आल्यावरच बनवून गरम मस्त बनवून तात्या तसं करता. मग कोण जाऊ या वर्षी. आता ह्या वर्षी इंदिराचंही नाही जमणार. तिच्या सुनीची डिलेवरी झाली तर. आणि पार्वती नाही येणार तिची डिलेवरी येत नाही. आता आहेच समोर 15 दिवसाचा तर फरक आहे दोघीचा. तर आपण आता दोघी तर कटापच झाल्या आपल्यामधल्या. आता आपणच जावं काय व. सगळ्याची इच्छा आहे तर आपण जंगल कॅम्पिंग जावं तिथं राहावं दाखवावं तर चाललो जाऊ. दोघीच झाल्या ना कटा. बाकीच्या तर आहे आपण बाकीच्या चाललो जाऊ. मला बी नाही जमणार बटे ह्या वर्षी. मी नाही येणार. काहून तुला काय आलं आता आडवं. तू काहून नाही चालशील. कल्याणीचं लग्न तर समोर आहे. आता कल्याणीचं लग्न आहे काय. आणि तू कोणते दिले आता बोलायला लावतो तर चालतो ना. त्याशिवाय तर मजा नाही. मै कल्याणी घरी आहे ना ह्या वर्षी. दरवर्षी ते तिच्या खोलीवर राहते तर मी इकडे फिरे मोकळे राहतो. ह्या वर्षी मा घरी आहे. ते आता घरी आहे. आता काय मी तिला एकटीच ते टाकून देऊ का. दोघं बापले की राहतील काय म्हणून. आणि मी काय तिथं जंगल कॅम्पिंग करायला येऊ. नाही बापा मी पोरीला एकटं टाकून नाही येत बापा मी. त्या पोरीला घेऊन चाल ना. मोठी हुशार आहे. जंगला पहाडामध्ये जवान पोरीला घेऊन चालू. मोठी हुशार आहे. काय हो शांताबाई त्या पोरीला घेऊन चाल म्हणते. कमी शांताबाई काय होते नेलं तर. मागच्या वर्षी पार्वतीला नाही का पिंकीला आणलं होतं संग. ते लहान आहे तरी बी. त्याची पोरगी तर मोठी आहे समजदार आहे. तरी नाही जमत व गंगा. कायले पोरी बारीले जंगलामध्ये कॅम्पिंग करायले. नाही आपण बाया आया चालून जाते व. पोरी बारी कायले बापा. पाय बापा शांताबाई त्या पोरीला घेऊन चाल म्हणते. मग नाही येत का चाल हो मुन्नी. त्याशिवाय मजा नाही येणार व. चाल ना त्या पोरीला दे जराशी. त्या तिच्या आजीच्या घरी नाही तर मामाच्या घरी दे काढून 2-4 दिवसासाठी. एका एकी तिच्या मामाच्या घरी ना आजीच्या घरी काय धाडू होतील कॅम्पिंग करायसाठी. नाही बापा राहू दे मी नाही येत. जा ना ह्या वर्षी तुम्ही दोघ्या चौघ्या जणी. मग मजा नाही येईन व शांताबाई कॅम्पिंगले. चाल ना मुन्नी. तसं आपल्या गावात काय भेव आहे काय. कल्याणीले नाही तर आपलं तिचे बाबा आहे ना. तर तिचे बाबा ते राहीन ना 2-4 दिवसाची तर गोष्ट आहे. आणि आहेच ना गावामध्ये. ते इंदिरा गावातच राहीन. पार्वती आहे. आणि सुना तर आहेच. माझी सून आहे. तिची सून आहे. हे विमलाताईची सून आहे. तर कोणी गावात आहे नाही काय. हो मुन्नी मा सुनीले मी सांगून ठेवून लागन. तर पूनमले सांगून ठेवून मी तर ठेवून तिच्यावर लक्ष कल्याणीवर. मी पुष्पाला सांगून ठेवून कल्याणीवर लक्ष ठेवतो म्हणून ते ठेवून लक्ष. मी बी गौरीला सांगून देईन. गौरी जाता येता पाहत राहीन कल्याणीले. किंवा ते येऊन बसू शकते गौरीपाशी. पाय तो बापा मी माघारी विचारून आता दवाखान्यात गेली ना येवाची चाय. पाय बरं किती चिंता मला. इंदिरानं नेलं बापा तिला दवाखान्यात. अमाय कल्याणीले दवाखान्यात नेलं काय. हो तिच्या सुनीचं पोट दुखलं. जसं पोट दुखलं तसं माघारी आली. कल्याणीले बोलावाले. कल्याणीले घेऊन गेली. आणि मग धनंजय आला वाटते. चल कल्याणी तू पाहिजे संग. कल्याणीले घेऊन गेले दवाखान्यात. तर येवाच्याच आहे ना अजून. काही येतील काही नाही तर ते आल्यावरच जाणं होईन आपलं. हो आता नॉर्मलच तर झाली म्हणते डिलिव्हरी. तर होऊनच जाईल सुट्टी. लवकर होते नॉर्मलची. हो ना लवकर सुट्टी होईल. आज गीच कदाचित येऊन जाईन. मग आज जर येईन ना शांताबाई
तर उद्या आपण चाललो जाऊ कॅम्पिंगले. हो मुन्नी, उद्या चाललो जाऊ मग. त्या पोरी संग आपल्या श्यामराव भाऊ संग गोष्ट करून घेतो तू. हो बापा, आज येईन तू उद्या जाऊ. मी पाहतो मा घरी बोलून काय म्हणतात काय नाही तर मग जाऊ. मी आताच काही सांगत नाही. आता ते काय म्हणतात कल्याणीचे बाबा तर माहित पडेल. हो, आम्हाला इथं विचारावंच लागन बापा. घरी तुले नाही तुले आम्हाला बी तर विचारावं लागन. सारेलेच विचारा लागते. कोणी बिना सांगितल्यानं बिना सांगल्यानं जाण का? हं? हो बापा. ये धनश्री ये, आण त्याला अंदर आण. आला बापा वंशाचा दिवा. आण ये. हो आजी, तुम्ही एकट्या असून केवढं सगळं केलं नाही. मस्त तयारी केली तुम्ही एकट्या असून बी. कसं काय झालं तुमच्यानं एवढं सगळं? आनंदाच्या भरात केलं बापा म्या. आनंदाच्या भरात केलं म्या. झालं मान. मी नाही थकली. ये ना अजून रमानं दिलं ना साथ. हिनं दिलं, ते कमलानं फुलं आणून दिलं. यायनं बी करू लागलं ना. हो, पण सगळं तडजोड तर तुम्हीच केलं असेल नाही आजी? हां हो धनश्री, आजी इकडे तिकडे फिरत होत्या, धांदल धुंदल करत होत्या. गडबड हे करू कुठे करू हे करू कुठे करू करत होत्या. मी आली तर मी म्हणलं आई तुम्ही ते करा म्हणलं, फुलं गिलं आणा म्हणलं, मी हे करतो म्हटलं. हो मामी, करावंच लागते ना. एकामेकाला हातभार लावला तर लवकर काम होते आणि सोपं बी होते. एकावर एवढी दर्पण नाही पडत. हो, येईनं बी लवकरच फुलं आणून दिले वावरातून. वावरात होते, मी फोन केला आणून देतो म्हणे. लवकर दिले आणून त्यानं. ये आता धनश्री ये अंदर ये. हो आजी. चल मग आता इंदिरा आली सून नातू. आला तुझा नातू? हा आला बापा मा नातू. लय तरसुलं मा नातू ना मुली. लय लोडवलं आणि वाट पाल लावली. आली बापा नातू मा आला. नातू मा आला. चाल ना घरात अंदर चाल ना. आता कायले मी अंदर येऊ आता? चाल ना वा. चाल ना वा कमला, चाल ना. पेढे गिडे नाही खाशीन काय? चाल पेढे गिडे चालते मस्त. चाल चाला मग. काय माय मा नातवाले लावशीन का डीट एकसारखी पाहून राहिली त्याच्या इकडे? कायले दिसलं व मी? त्या नातू आहे तर मा नातू नाही व काय? हा मायाच नातू आहे. काय बरं केवढा मस्त शांत झोपला. कशी झोप लागली त्याला कसं समजलं घरी आलो म्हणून? कसा झोपला मस्त शांत. हो कौसा काकू, त्याला समजलं मी आता घरी आलो. आता मस्त लागलं त्याला. आता मस्त झोपला. कोणावर गेला व कमला? हा कोणासारखा दिसते? धनंजय सारखा दिसते का धनश्री सारखा दिसते? मला तर धनंजय सारखा दिसते कौसा काकू. धनंजय सारखाच हाय. धनंजयवरच गेला पुरा सुदमुद. नाही व इंदिरा, धनंजय सारखाच आहे. हा त्याच्यावरच गेला पुरा. धनंजयवरच गेला. त्याच्याच वाणी दिसते. नाव मस्त त्याच्यावरूनच ठेवतो. धनंजय धनश्रीवरूनच मस्त. हा पहिला आता त्याच तसंच नाव ठेवून आता धनंजयचं. आणि धनश्री कसं आहे मिळतं जुळतं तसंच नाव ठेवून याचं बी. तिघाचं मिळतं जुळते नाव राहील. मग कधी करशील बारसं? 12 दिवसावर का 1.25 महिन्यावर? पाहतो आता काही करायचं आहे तर. जमलं तर 12 दिवसावरच करन, नाही तर 1.25 महिन्यावर करन. पाहतो आता मी तसं काय होते तर. तुम्ही सांगा मा नातवाचं बारसं कवा करू?